संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांमध्ये जुंपली आहे। शिवसेनेच्या ताई माई अक्का अभियानावर राऊतांनी टीका केली आहे। संजय राऊत यांच्या टीकेला गुलाबराव पाटलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत यांचं डोकं खराब झालंय असं गुलाबराव पाटील म्हणाले, तर ताई माई अक्काच मतदार आहेत, राऊतांना माहित नाही का असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे। एकीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून किंवा एकूणच महायुतीमधील पक्षांकडून ताई माई अक्का हे अभियान राबवलं जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महिला मतदारांना टार्गेट केलं जात आहे। या मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्यावरून संजय राऊत यांनी टीका केली होती, त्याला गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलंय। ताई माई अक्का माझा पक्ष असं बोललं तर काय होईल, पण मी असं बोलणार नाही। त्यांचा अपमान, त्यांना आता एक आधार मिळालेला आहे, प्रतिष्ठा मिळाली आहे बरं का। हे जी फौज आहे, मग शब्द वापरला नाही, पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या हे राजकारण करतात। शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून हे राजकारण करतात आणि हा खंजीर पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलं आहे। म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतो। ताई माई अक्काच ह्या मतदार आहेत हे त्यांना माहीत नाही का? मी तुम्हाला सांगतो की डोकं खराब झालेलं आहे। बाजूला ठाणा जिल्हा आहे, त्यांनी त्याचं काम करावं। भ्रष्ट नेता किती भ्रष्ट आणि क्रूर असू शकतो याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे असं म्हणतायत। त्यांना दुसरं कामच नाही, सकाळी उठल्यानंतर आपला भोंगा वाजवणे आणि त्याच्यामध्ये काहीतरी बोलणे, याच्यामध्ये त्यांना फार मर्दानगी वाटते आणि त्यांनी ते कायम करत राहावं। जनता हुशार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।